मंडळी आहेत ही बुद्धाला विचार घेऊन जात आहेत. काही लोकांना पाहिल्यानंतर ज्यांनी बुद्ध इतिहास वाचला असेल, बुद्ध इतिहास ऐकला असेल, तर त्यांच्या डोक्यांमध्ये ही कल्पना आली असेल की बुद्धांचा संघ अशाच प्रकारे शिस्तप्रिय लोकांमधून जात असावा. कारण आपण जे काही संदेश देत आहोत, तुम्ही गृहस्थ असलेले शिस्तप्रिय धम्म बांधव आहात. बुद्धांच्या विचाराला तुम्ही फक्त एकच टोणी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि अशा प्रकारच्या या विचाराला घेऊन आपण या धम्म रॅलीचं आयोजन करून जातो आहोत. आपण नंतर करून काय काय अतिशय मंगलमय वातावरणामध्ये दादांचा हा 83वा वाढदिवसानिमित्ताने त्यांचे चाहते त्यांना भेटण्यासाठी आले आहात. आपण आपल्या शिस्तीप्रमाणे नात्या गोत्यात कोणीच नाही आहे, तरी परंतु आज एवढी मोठी गर्दी त्यांच्या घरात त्यांच्या समोर आलेली आहे. एवढे मोठे लोक त्यांची सन्मानपूर्वक लोकांसमोर रॅली काढली आहे. एवढे मोठे लोक आपापली स्वतःहून शाल पुष्पहार घेऊन त्यांचा चार चौघांमध्ये घेऊन फिरत आहेत. याचा मुख्य मूळ कारण काय असावं? याचा मूळ कारण आहे तो धम्म. ते धम्म जीवन जगत आहेत, धम्म जीवनाला स्वीकारलेला आहे. म्हणजे जो माणूस धम्म जीवन जगतो, जो माणूस धम्म जीवनाला स्वीकार करतो, त्याला नाती गोतीची काही गरज नाही. हे सर्व या ठिकाणी आमच्या महिला किती दुरून आल्या आहेत. आमच्या प्रमिला ताई श्रीहरिनगर मधून आले आहेत. म्हणजे काही माणसं इतक्या दुरून आलेत की मला या धम्म रॅलीमध्ये मी गेलो पाहिजे, या धम्म रॅलीमध्ये मी सामील झालो पाहिजे आणि या धम्म रॅलीमध्ये मी जाऊन माझ्या बांधवांचा मी सन्मान केला पाहिजे. त्यामुळे या सन्मानाचा स्वतः मी प्रत्यक्षदर्शी व्हावं अशी भावना मनात निर्माण केल्या गेली आणि आज त्यांच्या दारी आपण त्यांचा 83वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत. त्या साजरा करत असताना आपण ते कशामुळे एवढे मोठे झाले, एवढी मोठी त्यांची आज लोकांमध्ये जी प्रतिमा आहे, एक वेगळी प्रतिमा आहे. म्हणजे धम्म जीवन जगणाऱ्या माणसाची प्रतिमा ही ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपल्याला त्याच्याविषयी आतुरता वाटते. कारण धम्म हा आपल्याला जोडणारा बांधव आहे. म्हणून धम्म रॅली लोकांना जिकडे तिकडे नेऊन चलो धम्म की ओर, धम्म आपल्या दारी, हे धम्म धम्म काय भानगड आहे ते सर्वांना कळलं पाहिजे. धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. या समाजाला या देशाला पुढे न्यायचं असेल, जेव्हा हा देशांमध्ये धम्म होता तेव्हा देश जगाच्या पातळीवर उच्च कोटीचा होता. जागतिक पातळीचे लोक या देशांमुळे या देशांमध्ये येत होती फक्त आणि फक्त धम्मांमुळे. म्हणजे धम्म असल्यामुळे हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून जगभर प्रसिद्ध होता. या देशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विदेशातून लोक भारतात यायची, कारण भारतामध्ये 23 अशा विद्यापीठ होत्या. त्या विद्यापीठांमध्ये निघणारे विद्यार्थी जगाला मिळणारे मोठे शास्त्रज्ञ, तत्वज्ञान, मोठमोठ्या प्रकारची व्यक्ती घडणारी ही या ठिकाणची ही बुद्धभूमी आहे, ही धम्मभूमी आहे. या धम्मभूमीवर तुम्हाला माहित असेल मिलिंद प्रश्न तुम्ही वाचला असेल, मिलिंद प्रश्न. त्या मिलिंद प्रश्नांमध्ये तो विदेशातला राजा भारतात येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये खूप असलेली शंका तो दूर करण्यासाठी या विद्यापीठात शिकलेला विद्यार्थी, या विद्यापीठाचा शिक्षक त्याची पूर्ण जी काही डोक्यामध्ये कल्पना असेल किंवा तो दूषित भरलेला विचार असेल त्याला पूर्ण क्लिअर करून विज्ञानवादी बनवतो आहे. म्हणून बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे. कोणावर कोणत्याही प्रकारची गोष्ट घडत असताना, बोलत असताना, प्रत्यक्ष कृतीत असताना तो सांगतो की मी म्हणतो म्हणून नाही, काही म्हणतात म्हणून नाही, काही इतिहासात लिहित आले म्हणून नाही, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष कृतीने बघा हे नेमकं काय आहे. म्हणून बुद्धांनी म्हटलं येही पश्चिको, या बसा ऐका पहा, नंतरच या गोष्टीवर विचार करा की गोष्ट योग्य की अयोग्य, त्या गोष्टीला आम्ही स्वीकार केला पाहिजे की नाही केला पाहिजे.
म्हणून आपण आले आले या ठिकाणी बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाने अशी कधीच म्हटलं नाही की माझा तुम्ही जय जयकार करा. त्यांनी म्हटलं की त्या बुद्धीचा जय जय करा जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी हितासाठी राहील. ज्या बुद्धीचा वापर करून तुम्ही स्वकल्याण कराल आणि जनकल्याण कराल अशी बुद्धी तुमची विकसित होऊ द्या. ही बुद्धी विकसित होण्यासाठी तुम्हाला कायची गरज आहे, कशाची गरज आहे, म्हणून ती बुद्धी निर्माण करणारी माणसं या समाजात निर्माण करा. कारण देशाला सुजलाम सुफलाम देश बनवायचा आहे. म्हणून आपण साऱ्यांनी म्हणतो की बुद्धीचा विकास करा. जी जी माणसं या दिशेने आली त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. जी जी माणसं या दिशेला नकारली यथावता धम्मधरो यावता बहुभासती योच अंपंपी सुत्वानम कायन बसती. फक्त बोलून चालून नाही चालत. धम्म हा कृतीतला आहे. जो जो माणूस प्रत्यक्ष कृतीत किती शिकला आहे, किती मोठ्या डिग्री आहे, किती रंगाने दिसतोय, दिसण्यापेक्षा त्याच्या कृतीत किती तो धम्म जीवन जगतो आहे, त्यामुळे त्या माणसाची कीर्ती असतात. आपल्या समोर बाबा ज्या भूमिपुत्र नागवंशी शिक्षक यांचं शिक्षण अत्यंत कमी आहे. या ठिकाणी उच्च कोटीचे चांगले शिक्षण शिकलेली माणसं, चांगल्या पदावर नोकरी करणारी माणसं आज त्यांचे मित्र आहेत, त्यांच्या दारी आले आहेत. हा दारी येण्यामागचं कारण काय आहे की बुद्ध म्हणतात की तो माणूस शीलवान असावा, चरित्रवान असावा. त्या चिंतासाठी त्याला खूप मोठ्या शिक्षणाची गरज नाही, खूप मोठ्या धनसंपत्तीची गरज नाही आहे, परंतु तो शीलवान असावा. म्हणून बुद्धांमध्ये शीलांना खूप मोठं महत्व आहे. बुद्ध होणे म्हणजे काय होणे? शीलवान होणे, चरित्रवान होणे, गुणवान होणे. म्हणून आपण या ठिकाणी आल्याबरोबर आपण त्रिशरण त्रिरत्नाला वंदन केलं आणि पंचशील घेतलं. त्रिरत्नाला वंदन केल्यानंतर म्हटलं की अशी बुद्धी विकसित होऊ दे ज्या बुद्धीचा माझा आणि माझ्या समाजाचा कल्याण होईल, माझ्या कुटुंबाचा कल्याण होईल. आणि ही कल्याणी भावना इतरही बघतील आणि त्याच्या मनामध्ये तो भाव निर्माण होईल की हा माणूस अशा कोणत्या मार्गावर चालतोय, कोणत्या मार्गात जाऊन याच्या जीवनात बदल झालेला आहे, तो मार्ग मला पण स्वीकारू द्या. ही भावना त्याच्या मनात निर्माण व्हावी. हे निर्माण होण्यासाठी सर्व भावांची गरज आहे. म्हणून आपण सर्व एक दुसऱ्याचे भाऊ आहोत. म्हणून भावाच्या दारावर जाणे, भावाची समस्या समजून घेणे, म्हणून लोक धम्माला आपल्या दारी घेऊन आतात. भाऊ भाऊ जवळ असूनही आपण एक दुसऱ्याला ओळखत नाही, एक दुसऱ्याकडे जात नाही, एक दुसऱ्याकडे कोणत्याही प्रकारचे रस्त्यावर भेटलो तर, विहारात भेटलो तर फक्त आपण जयभीम घालतोय. बाबासाहेबांनी सर्वांवर जबाबदारी दिली आहे. प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी विहारात गेलंच पाहिजे. आज आपण स्वतःला बौद्ध आहो की समजा, स्वतःला चेक करा मी बौद्ध आहे का, आणि बौद्ध असेल तर मी विहारात कितीदा जातो. मी विहारात जात नसेल तर मी बौद्ध नाही याची मला चेक करले पाहिजे. वारंवार मला तपासणी केली पाहिजे की मी बौद्ध खरोखर आहेत का. म्हणून आज धम्माची ती गरज पडली की आपले लोक विहारात जात नाही, म्हणून विहारात तुमच्या घरी आले. आज जी लोक आली ही विहारातली लोक आहेत. विहारांमध्ये जे प्रबोधन, जे मार्गदर्शन, विहारात जी भेटीगाठी होतात ती भेटीगाठी घेऊन आज हे लोक तुमच्या दारापर्यंत आली आहेत. कारण या माणसांना चिंता आहे की माझ्या बांधवांचा कल्याण होऊ नये, माझ्या बांधवाचा कल्याण व्हावं, म्हणून तो आमचा कल्याणी मित्र व्हावं. बुद्धांचा मानणारा हा कल्याणी मित्र असतो. म्हणून आपण सर्वांचे कल्याणी मित्र होऊ या नात्याने आपण या ठिकाणी आज आलो आहोत. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये धम्माविषयी आत्मीयता निर्माण करणे, धम्माच्या दिशेने जाणारी माणसं किती चांगले असतात हे त्यांच्या दृष्टीत पडावं, धम्माला मानणारी माणसं किती चांगले बोलतात हे त्यांच्या श्रवण कक्षेतून त्याच्या कानी पडावं आणि त्याला आत्मसात व्हावं. आणि त्यांनी बुद्धांचं साहित्य, धम्माचं साहित्य वाचताना त्याच्या मनामध्ये मंगल भावना निर्माण व्हावी. आपण सर्व मंगल मैत्री करतोय. मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र हा माणूस नेहमी स्वार्थाने दडलेला असतो. माझा स्वार्थ काय असेल तर तो त्याच्यापर्यंत जाऊ. त्या रॅलीमध्ये गेल्याने काय फायदा आहे? तिथे गेल्याने काय नुसतं जातात येतात फिरतात. रॅलीमध्ये येणारी माणसं ही कोणालाही कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभ मिळत नाही, परंतु मानसिक लाभ मिळतो आणि माणसाला जोडण्याची शक्ती मिळतो. ही आपल्या या रॅलीमध्ये फायदा आहे. पण प्रत्येक व्यक्ती जर तो त्या फायद्याची वाट पाहत असेल तर तो मित्र आहे. आणि जो कोणत्याही प्रकारची फायदा न पाहता मला दिलं पाहिजे, मी दिलं पाहिजे ही भावना असेल तो मैत्री आहे. मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मैत्री ही नेहमी माणसाला सातत्याने, वृक्ष हा मैत्री देतोय. नदी नाले वृक्ष आपल्याला नेहमी आपल्यासाठी मैत्री करतात. कारण कधी झाडांनी म्हटलं नाही माझ्याखाली झाडाखाली बसणारा हा माझा दुश्मन आहे, हा मला पाणी न देणारा आहे, हा माझी डाळी कापणारा आहे, हे मला पिझा करणार आहे, अशी कधी वृक्षाने असं म्हटलं नाही. वृक्ष हा निसर्ग आहे. आणि या ठिकाणी जे आलो हे बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहे. बाबासाहेब बुद्ध हे निसर्ग असल्यामुळे जो 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 माणूस या निसर्गाच्या सानिध्यात राहील त्याच्या जीवनामध्ये अतोनात बदल होईल. आज आपण पाहतो जे जे लोक बाबासाहेबाला मानतात त्यांच्या जीवनामध्ये असलेला पूर्वीचा बदल आणि आजचा बदल, पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती ही कुणामुळे
त्या निसर्गांमुळे. म्हणून बाबासाहेब हे बुद्ध निसर्ग आहेत. म्हणून निसर्गाचं संगोपन करणे सर्वांची जबाबदारी आहे. जशी जशी तुम्ही निसर्गाचं संगोपन कराल तसा तसा तुम्हाला निसर्ग मदत करतं. तसा हे बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहेत. या निसर्गाने कधीच म्हटलं नाही तुम्ही माझ्या बाबाकी करा. बाबासाहेबाला आपली काही गरज नाही, आपल्याला बाबासाहेबांची गरज आहे. कारण बाबासाहेब विश्वरत्न आहेत. बुद्धाला जग मानतोय. आपल्या मांडल्याने बुद्ध जगमान्य होणार नाही की बाबासाहेब जगमान्य होणार नाही. परंतु आपण जर बाबासाहेबांच्या दिशेने गेलो, आपण जर बाबासाहेबांच्या मार्गाने गेलो तर आपल्याला सुद्धा जगमान्य होण्याची फार मोठी संधी आहे. अशी संधी निर्माण करून देणारे आमचे निसर्ग आमच्या सोबतीला आहेत. म्हणून वारंवार विचार करावा की हा निसर्ग आमच्या सानिध्यात असताना आम्ही कोणत्याही प्रकारे. म्हणून मी प्रत्येकाला सांगितलं की धम्म रॅली आमची रॅली आहे. या रॅलीमध्ये आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून आलोच पाहिजे. जर मी बुद्ध माणूस असेल, माझ्याकडे जर पांढरे कपडे नसेल तर मी बुद्ध होण्यामध्ये शंकेला दुजोरा मिळतो की मी कसा आहे, मी विहारात जात नसावं का. कारण बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा देताना सर्वांना सांगितलं की तुमची एक ड्रेस कोड असावा. म्हणून प्रत्येकांकडे पांढरे शुभ्र कपडे असावेत. धम्म रॅली जात असताना पंचशीलचा दुपट्टा असावा. आणि एकच वेळ जात असताना आपण एकच टोन घेऊन जातोय. लोकांमध्ये एक संदेश जातोय की अशी धम्म जीवन जगणारी माणसं आहेत. आता भाऊ मध्ये किती फरक असतो. एकदा काय झालं दादा, एका ठिकाणी एका गावांमध्ये एक चांगल्या माणसाची निवड करायची होती. चांगल्या माणसाची निवड करायची म्हणून लोकांना म्हणालं की बाबा रे आपण पैकी लोकांची एक निवड करू. आणि निवड केल्यानंतर गावातली मंडळी म्हणाले कोणाला आम्हाला बाई यामध्ये इंटरेस्ट नाही. मग कोणाला घ्यायचं, एखाद्या आपण जनावराला पाहू. कोणी जर पशु पक्षी कोणी जर त्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांनी यावं. मग गध्याला विचारलं, घोड्याला विचारलं, कुत्र्याला विचारलं, बकऱ्याला विचारलं तर यापैकी कोणीच यायला तयार नाही. तर एक कुत्र्याला लोकांनी उभं केलं की कुत्रा हा इमानदार प्राणी आहे, घराचा सांभाळ करतो आहे. आणि आपण एक कुत्र्याला उभं राहिला यामध्ये निवडणुकीत तर याला आपण निवडून देऊ. त्यामध्ये कशी त्यांची अट टाकली की या गावापासून या नदीपासून त्या नदीपर्यंत जो सर्वात पहिले पोहोचेल तो या गावाचा मुखिया होईल. मग आता कुत्रा हा चपळ प्राणी होता. बाकी जेवढे काही पशु होते ते काही कोणी तयार नाही. त्यामध्ये एक गधा होता. गध्याला वाटलं की मला कोणी काही विचारत नाही आणि मी काही यामध्ये निवडून येणार नाही, मी काही जाणार नाही. तोही त्याच्या प्रतिस्पर्धी उभा झाला. एका ठिकाणी कुत्रा आणि दुसऱ्या ठिकाणी गधा. दोघाला 1 2 3 म्हणाले आणि दोन्ही पळायला निघाले. आता गध्याला माहित होतं की कुत्रा हा चपळ प्राणी आहे, कुठूनही कसाही पुढे जाऊ शकतो. म्हणजे माझी जी काही शर्यत आहे तो जिंकणार, मी हारणार हे गध्याला माहित होतं. तरी परंतु गधा त्या स्पर्धेत उतरला. आणि कुत्रा जसा या गलीतून निघाला तर पुढच्या गलीतले कुत्रे उभे झाले. तू आमच्या गलीत आला कसा. अरे त्याला म्हणाला बाबा मी याच्यात उभा झालेला. त्या कुत्र्याने त्या समजत गेला. कसं तरी ते समजले. पुढच्या गलीत गेला. पुढच्या गलीत गेल्यानंतर पुढच्या गलीतले कुत्रे पुन्हा उभे झाले. तो आमच्या गलीत कसा आला. अशा प्रकारे तो कुत्रा जाता जाता प्रत्येक गलीत त्याला अडथळा येत तोपर्यंत गधा पुढे जाऊन पोहोचला. जेव्हा त्या गध्याच्या गळ्यामध्ये माळ पडते आहे तेवढ्यात हा कुत्रा तिथे पोहोचला. आणि काय वेदना करतो, का रे गध्या काय तुझ्या गळ्यात माळ पडली असती जर मला माझ्या भावानी अडकवलं नसतं. म्हणजे भावानी भावाला अडकवल्यानंतर गधा सुद्धा तिथे जाऊन बसतोय. आज देशाची स्थिती तेच आहे. मूर्ख माणसं, ज्या माणसाची कोणती लायकी नाही, परंतु आमच्या दंडामुळे आम्ही एक दुसऱ्याला दुश्मन समजत असल्यामुळे, आम्हाला भाऊ समजत नसल्यामुळे ही स्थिती आहे. म्हणून आधी मी कोण आहे माझी जाणीव मला करून घेणं महत्वाचं आहे. मी जर या घरातला मुखिया आहे, घरातला भाऊ आहे तर मला भाऊपणा जागवला पाहिजे. मी माझ्या घरातल्या लोकांना एकत्र कसा करता येईल, माझ्या आडोशी पडोशीला एकत्र कसं करता येईल, 4 लोकांना मसा कसं जोडता येईल. आणि धम्म हा माणसाला जोडणारा संग्रह आहे. जास्तीत जास्त माणसाला कसं जोडता येईल, माणसाच्या संगतीत कसं राहता येईल, त्या माणसाच्या जीवनाला लागणारी कोणकोणती गोष्ट आहे ती त्याला पुरवणारा विचार म्हणजे एक धम्म आहे. म्हणून धम्माच्या मार्गी येणारी जी माणसं असेल, आपण थेरगाथा वाचली असेल, थेरीगाथा वाचली असेल. थेरमध्ये आणि थेरीमध्ये वाचल्यानंतर पुरुष आणि स्त्रीची कहाणी तुम्हाला माहित आहे. ज्या जगांमध्ये ज्या ज्या स्त्री रसातळाला पोहोचल्या त्यांचं नाव जागतिक पातळीला आहे. एकदा काय झालं, एक मुलगी होती, एकुलती एक मुलगी असल्यानंतर बापाला वाटलं ह्या मुलीचं आपण लग्न करावं म्हणून तो मुलाचा शोध घेतला. इकडे जावं तिकडे जावं पाहत राहिला. परंतु काय झालं, जी मुलगी त्या घरात होती त्या घरात एक नौकर होता. त्या नौकर सोबत त्या मुलीचं प्रेम होता. एकुलती एक मुलगी, श्रीमंत बाप, मुलीसाठी पोरगा शोधतोय, इकडे तिकडे जातो. आणि लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर मुलीच्या मनात वाटलं की माझं लग्न माझा बाप त्याच्यासोबत लावून देणार. म्हणून काय केलं त्या मुलीने, जो काही नौकर होता घरातला त्याच्यासोबत ती पळून गेली.
आता पळून गेल्यानंतर मग जो काही लग्नाचा जो काही करणार होता, आई वडील नाराज झाले. आता मुलगी काही नाही गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी ती लाडाची मुलगी होती. कधी तिनं घरचं काम केलं नाही आणि ती बाहेर गेल्यानंतर त्या मुलासोबत राहू लागली आणि तिला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तिला वाटलं की नाही, आपण आईकडे गेलो पाहिजे, आईकडे गेलो पाहिजे. तिनं आग्रह धरला, पण तो मुलगा म्हणाला की अगं, मी नौकर होतो, तुझ्या आई वडिलांकडे मी काम करत होतो, मी असं कृत्य केलं, मी कशा तोंडाने त्यांच्याकडे जाऊ, तू पण जाऊ नको. त्याचा आग्रह धरल्यामुळे ती काही म्हणाली की राहू द्या म्हणे, मी पण जात नाही. मग नंतर काय झालं, काही दिवसांनी दुसरा मुलगा झाला. दुसरा मुलगा झाल्यानंतर तिने आग्रह धरला की मी आईकडे जातो, म्हणजे चला. नवऱ्याला आग्रह धरला, आग्रह नवरा ऐकेना. हळूहळू करता करता तिने आग्रह धरला की तुम्ही या किंवा नका येऊ, मी या मुलांना, दोन्ही मुलाला घेऊन जाते. ती दोन्ही मुलाला घेऊन आपल्या माहेरी निघते. एक मुलगा बाळ खूप छोटा असतो, एक खूप लहान असतो. आता जन्माला आलेला एखाद्या महिन्याचं, त्याला हातात पकडून घेतलं. दुसरा 2 वर्षाचा चालणारा होता, त्याला हातात घेऊन ती चालत होती. जाता जाता काय झालं की नवरा घरी आला, त्याला माहित झालं बायको कुठे गेली. आणि गेली ती म्हणे, म्हणून तो धावत धावत तिच्या पाठीमागे आला. पाठीमागे आल्यानंतर पाणी भरपूर आला. असा पाणी आला की ते पाण्यामुळे ती स्वतः, तिचे कपडे, पोरांचे कपडे, जे काही सामान होतं सर्व ओलं झालं. आता जाता जाता रस्त्याला म्हणते की असं काय करतात तुम्ही, असं करा म्हणे, एखाद्या झाडाखाली एखादी चांगली जागा बघा, आपण त्या ठिकाणी बसू, कपडे वाळू. मग नवरा जागा पाहायला गेला. जागाला पाहायला गेल्यानंतर त्या झाडाखाली जागा साफ करता करता त्यातून एक साप निघाला. तो साप त्या माणसाला चावला आणि साप मोठा नाग होता. तो चावल्यामुळे तो माणूस तिथे स्मरण पावला. हिला वाटलं की माझा नवरा इतका वेळ झाला का नाही आला, म्हणून ती इकडे तिकडे पाहत शोधत गेली. तर तिचा नवरा तिथे मेलेला अवस्थेत, पाणी गडगडाट आलेला, पूर्ण पाणी वाहत आहे. 2 बाळं आहेत, काही सामान आहेत. नवरा मरण पावला. ती रडते, काय करावं काय करावं, काही सुचेना. आता काय करावं. तशाच नवऱ्याला सोडलं आणि दोन्ही मुलाला घेतलं, आपलं गाठोडं घेतलं आणि ती पाण्यातून निघाली. जाता जाता काय झालं की नदीला पूर येत होता. नदीला पूर आला तर तो हळूहळू पूर कमी झाला. हळूहळू कमी झाल्यानंतर त्या पुरापासून एक माणूस या तीरापासून त्या तीरापर्यंत सहज जाऊ शकत होता. आता बाईजवळ प्रश्न पडला, काही सामान आहेत, दोन्ही पोरं आहेत, तर काय करावं. तर त्यांनी काय केलं की जो मोठा पोरगा त्याला या काठावर बसवला आणि लहान पोराला घेऊन तू या काठापासून त्या काठावर गेली. आता गेल्यानंतर त्या काठावर छोटंसं बाळ, 2 महिन्याचं बाळ, त्याला कुठे ठेवावं काय ठेवावं म्हणून तिने काय केलं, एक मोठा कपडा घेतला आणि त्या कपड्यामध्ये त्याला बांधलं आणि बांधून त्या एका झाडावर असं टांगून दिलं. टांगल्यानंतर ती तिथून तशी आली. पाण्यात येता येता वरतून एक अशी घार फिरत होती. तिला वाटलं की या झाडावर काहीतरी मासाचा गोळा आहे, म्हणून ती झाडावर तो वरचा तो पक्षी तो झडप मारे. ही बाई पाण्याच्या मधोमधी आली आणि मधोमधी आल्यानंतर पाठीमागे बघितल्यानंतर ती पक्षी तो झडप मारत होता त्या मुलांना ओढण्याचा. ती तिथून हॅट हॅट असं करत जाय. आता ती हॅट हॅट असं करत इकडे दुसरा पोरगा बसला होता. तिला वाटलं आई म्हणते लवकर ये. तिला वाटलं आई लवकर ये. मग इकडे काय झालं की त्या घारीने त्या पोराला उचलून असं वर नेलं आणि दुसरा पोरगा येता तो आईनं बोलवलं म्हणून आला, तोही वाहून गेला. आता एक मुलगा तिचा त्या पक्षाने उचलून नेलं, दुसरा मुलगा इकडे वाहून गेला. तशा स्थितीत ती आली. काय करावं, रडता रडता घाण. नवरा मरण पावला. पती गेल्यानंतर दोन्ही मुलं, लहान लहान मुलं माझ्या हातातून गेली. तशा स्थितीमध्ये ती चालली त्या गावाला. जाता जाता गावाला जाता जाता दुसऱ्या दिवशी तिला सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर ती अशा अवस्थेत होती की तिचे कपडे बरोबर नाहीत, तिचे केस असेच झालेले. 2 दिवसाची उपाशी बाई आणि चालली होती. रस्त्यात जाताना मग त्याला त्या ठिकाणी ज्या गावाला जात होती त्या गावांमध्ये गेल्यानंतर एक गुराखी भेटला आणि गुराखी म्हणतो, ती गुराखीला म्हणते तू कुठे चालला. तो म्हणे मी गाई चारतो. तू बाई तू कुठे चालली. तर म्हणे मी अशा या व्यक्तीच्या घरी चाललेली आहे. तेव्हा तो गुराखी काय म्हणते बाई, काल पाऊस आला, त्या पावसांमध्ये तो रामू, त्याचा बायको, त्याचा पोरग हे तिघही मरण पावले. ही ती जळत आहे, ही त्यांची दोघांची तिघांची ही त्यांची मैतीच आहे. कारण तिचा बाप होता, तिची आई होती, तिचा भाऊ होता. त्या पाण्यामुळे ते पाणी आल्यामुळे त्यांचं सर्व गडबड झालं
आणि अशा गडस्थितीमध्ये त्या मुलीची बाईची अशी अवस्था झाली, तिने अंगावरचे पूर्ण कपडे तिचे सारले गेले, अशा नेकेड परिस्थितीमध्ये फिरायची. इथे जाय तिथे जा तिथे जा, कारण तिच्यावर मोठा संकट. नवरा म्हणून पावला, दोन्ही मुलं गेली, इकडे आई गेली, बाप गेला, भाऊ गेला, काय तिला काही सुचेना. सारखी एकच माझा मुलगा, माझा नवरा, माझा बाप, माझी आई, अशी म्याड सारखी अंगावरचे पूर्ण कपडे तिचे गेलेली नेकेड अवस्थेमध्ये ती अशी फिरत होती. फिरता फिरता काय झालं की तथागत गौतम बुद्धांचा एक अशी धम्मदेशना चालू होती. धम्मदेशना चालू असताना बुद्धांनी सांगितलं, हे समंदर सागर आहे, या धम्मांमध्ये कोणी येऊ शकतं आणि आपलं जीवन घडवू शकतं. ती अशाच अवस्थेमध्ये बुद्ध धम्मदेशना देत असताना तेवढ्यात ती येऊन उभी राहिली. तिच्या अंगावर कपडे नव्हते, पूर्ण नेकेड अवस्थेत होती. बुद्धांनी आपला चिवरचा भाग काही घेतला आणि तिच्या अंगावर टाकलं. आणि तिला टाकल्यानंतर तिला बुद्धांनी सांगितलं की जीवन किती महत्वाचं आहे, या जीवनामध्ये काय करता येतं, आणि त्याला जीवनाचं सार सांगितलं. आणि ती नंतर भिक्षुणी झाली, आणि भिक्षुणी होऊन आज जगमान्य भिक्षुणी पट्टाचारा ही नाव आहे. म्हणजे एका स्त्रीच्या जीवनाला रसा तळाला गेलेली स्त्री, ज्याच्या जीवनामध्ये कोणते अस्तित्व नसलेली स्त्री, त्या स्त्रीला बुद्धाच्या मार्गी आल्यानंतर त्याला जागतिक पातळीला आज आपण बुद्धाच्या नावाने, तिच्या नावाने म्हणतो की भिक्षुणी पट्टाचार. ज्या पट्टाचारांच्या जीवनामध्ये जे अतोनात असे वेदना घडल्या, अशोनात अशा घटना घडल्या, त्या घटना सुधरून ती आज उच्च कोटीच्या मार्गी गेली, फक्त आणि फक्त धम्मामुळे. म्हणजे जो माणूस धम्माच्या दिशेने जाईल, जो स्वतःला जाईल त्याचं जीवन कल्याण आहे, जो परिवार धम्माच्या दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे, जो समाज त्या दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे, आणि जो देश दिशेने जाईल त्याचं कल्याण आहे. असा कल्याणी मार्ग देणारा हा बुद्धांचा धम्म आहे. म्हणून धम्मा कधी कोणाला आग्रह केलेला नाही, कोणावर जबरदस्ती नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांना जोडा, जास्तीत जास्त लोकांना आणा, जास्ती लोकांना सांगा, जास्ती लोकांचं नातं जोडा, आणि आपण निसर्गासारखे त्यांना देत राहा. देण्यामुळे काय झालं की त्यांच्यामुळे ती भाव निर्माण होईल की हा माणूस असा कसा बदलून गेला. कारण पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होते देवा ती चारत होती ढोर, त्यांनी नाकारला देव त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होते तेव्हा ते चारत होती ढोर, त्यांनी नाकारला देव त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. म्हणजे बुद्धाच्या मार्गी गेल्यानंतर आपण जीवनाला कलाटणी दिली, आज बदलून गेलो. म्हणून जे माणसं त्या मार्गावर, त्या मार्गाने आपल्याला दिशा द्यायचं हे काम आपल्याला करायचं आहे. म्हणून असं मंगलमय काम करण्याचं काम आपल्याला ह्या धम्मामुळे आहे. म्हणून धम्म प्रत्येकाच्या दारी गेलाच पाहिजे, प्रत्येकाच्या घरी गेलाच पाहिजे. आज तुम्ही इतके लोक आलात, हे दादा, हे भूमिपुत्र नागोशी सांख्याचं घर आहे असं माहीत झालं. या घरात कोण राहतं, काय करतं आपल्याला कळलं. खरोखर या घरामध्ये धम्मजीवन जगतात की नाही हे कळलं. जगत असेल तर आपण त्याच्यापासून घेऊ शकतो, नसेल त्यांना सांगू शकतो. म्हणजे घरापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून धम्म प्रत्येकाच्या दारी गेलाच पाहिजे. प्रत्येकाने चार माणसं आपल्या दारात पडलीच पाहिजे. म्हणतात की चरचर जहां पडे बुद्ध के कमल, बुद्धांचं जिथे जिथे चर पडतो, जिथे जिथे पाऊल पडतो ते घर धन्य होतं. म्हणून बुद्ध निसर्ग आहेत, निसर्गांची पाऊली ज्या ज्या ठिकाणी पडतील म्हणजे सर्व निसर्गाला वाहून नेणारी धम्म बांधव आहेत. हे सर्वांना धम्म बांधव म्हटलेलं आहे, कारण हे प्रत्येकाला वाटतं की मी बुद्धांचं जीवन जगावं. माझ्या वाणीतून कोणताही दोष येऊ नये, माझ्या दृष्टीतून कोणताही दोष निर्माण होऊ नये, माझ्या श्रवण शक्तीतून कोणताही दोष निर्माण होऊ नये. मी कमीत कमी दोषातून मुक्त होण्याचं काम करण्याचं काम ही आपल्याला या धम्म करतोय. म्हणून आज आपण या ठिकाणी दादांच्या घरी आलो आहोत. ज्या भूमिपुत्र नागोशी सांख्याच्या दादाच्या घरी येण्यामागचा काय हेतू आहे, त्यांचा मागचा एकच हेतू आहे. दादाच्या कुटुंबात कोण कोण राहतात, दादांकडे त्याच्या कुटुंबातली मंडळी खरोखर धम्मजीवन जगत आहेत का, जगत नसेल तर त्यांना जगण्यासाठी आपण सांगावं, त्यांचा परिचय आपल्याशी व्हावं. म्हणून मी दादांना विनंती करतो की आपले कुटुंबियांना आमचा परिचय करून द्यावं, आपला परिचय करून द्यावं. आज तुमचा वाढदिवस आहे, आम्ही तुमचा वाढदिवस बाहेर साजरा करणारच आहोत, परंतु आमची काही शिस्त आहे, आमची जी रॅली शिस्त आहे. आम्ही या रॅली कोणाच्या घरी गेल्यानंतर आधी त्याची घरामध्ये वंदना घेतोय. वंदना घेतल्यानंतर धम्माविषयी धम्म चर्चा करतोय, धम्म देशना देतोय. त्यानंतर आपण आमची धम्मपालन गाथा होते आणि धम्मपालन गाथ्यानंतर आमचा सर्वांचा परिचय होतोय. परिचय झाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्र येऊन ज्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, ज्यांचा सन्मान करायचा आहे, तो नंतर आम्ही सामूहिकरित्या त्यांचा सन्मान करतो. अस्मि लोके
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो. सर्व थोर पुरुषांचा विजय असो, विजय असो. जय भीम. सर्व उपासक उपासिकांना नमः बुद्धाय जय भीम. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।